अंडा बिर्याणी ही चविष्ट आणि पौष्टिक डिश आहे. अंड्यात भरपूर प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि शरीराला आवश्यक मिळणारे पोषक घटक असतात. त्यामुळे ही डिश पोटभर होते, पण शरीराला ऊर्जा देते. चिकन आणि मटण बिर्याणीच्या तुलनेत कमी खर्चात आणि कमी वेळात होते. मसाल्याचा सुगंध, बासमती तांदूळाचा स्वाद आणि अंड्याची चव यामुळे ही डिश सगळ्यांना आवडते. या बिर्याणीत तांदूळ एक्स्ट्रा शिजवण्याची काहीच गरज नाही आणि बिर्याणीला दम द्यायची सुद्धा काहीच गरज नाही. चला तर मग बनवूया अंडा बिर्याणी. मी येथे बासमती तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहे. आता हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून 20 मिनिट थंड पाण्यात भिजत ठेवायचे आहे. तोपर्यंत कुकरमध्ये तेल गरम करून पातळ स्लाइसमध्ये कांदा घालायचा आहे आणि सोनेरी कलर येतपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांद्याला सोनेरी कलर आला की कांदा काढून घ्यायचा आहे. आता कुकरमधल्या याच तेलात 1 चम्मच हळद घालायची आहे, 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीठ घालून मिक्स करायचं आणि बॉईल केलेले अंडे घालायचे आणि सोनेरी कलर येतपर्यंत अंडे फ्राय करून घ्यायचे. आता बघा, सोनेरी कलर आला की अंडे काढून घेऊ. आता याच कुकरमध्ये आपल्या आवडीनुसार तेल घालायचं. तेल गरम झाले की 1 चम्मच जिरा घालायचा, 7 ते 8 काळी मिरी घालायचे, 1 दालचिनी तुकडा, 3 ते 4 लवंग, 2 तेजपत्ता पान आणि 2 चम्मच तूप घालायचे. सोबतच एका कांद्याचे पातळ स्लाइस करून घालायचे. मिक्स करायचं. नंतर अद्रक लसूण पेस्ट घालायची. लगेच टोमॅटो पेस्ट घालायची. मिक्स करायचं आणि 2 मिनिट तेल सुटतपर्यंत शिजू द्यायचं. आता काही सुके मसाले घालू. अर्धा चम्मच हळद, आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर, 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चम्मच कस्तुरी मेथी, सोबतच अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि गॅसच्या लो फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं. आता घालायचे आहे 20 मिनिट भिजलेले तांदूळ, सोबतच धनिया पत्ता, 4 ते 5 हिरवी मिरची आणि थोडा बिर्याणी मसाला घालून चांगलं मिक्स करायचं. आता या तांदूळावर फ्राय केलेले अंडे घालायचे. आता यावर फ्राय केलेला कांदा घालायचा आहे आणि तांदूळ शिजले पाहिजे या हिशोबाने पाणी घालायचे आहे. वरून धनिया पत्ता घालायचा. आता लगेच कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या. आता बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आता कुकरचं झाकण उघडून बिर्याणी आपली चेक करू. बघा, बिर्याणी किती मस्त शिजलेली आहे. तर आता अंडा बिर्याणी प्लेटमध्ये सर्व करूया. ही बिर्याणी सोप्या पद्धतीने केली आहे. तांदूळ बॉईल करायची काहीच गरज नाही. त्यामुळे ही बिर्याणी मिनिटात होते. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, एकदा अशी अंडा बिर्याणी करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा.